पावणे 12 होत आहेत आणि मी आणखी लेटले होते कारण मला बरं वाटत नाही, डोळे बघू शकता. तर आज आहे माझा बड्डे, आज आहे 7 डिसेंबर. तर मित्रांनो, मी अंघोळ वगैरे अजूनपर्यंत केलेली नाही आहे आणि सगळे ड्युटीला गेले आणि मी घरी आहे, म्हणजे आम्ही कुठे गेलेलो नाही आज. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये, नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर कसे आहात? मस्त मजेत आणि आनंदी आहात ना? तर असेच मस्त मजेत आणि आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आजचा तुम्ही थंबनेल बघितला असणारच, त्याच्यावरून समजायला आलेलं असेलच तुम्हाला. तर माझी कामं वगैरे झाली, फक्त झाडू लावायचं आहे आणि आता 11:30 पावणे 12 होत आहेत आणि मी आणखी लेटले होते कारण मला बरं वाटत नाही, डोळे बघू शकता. तर आज आहे माझा बड्डे, आज आहे 7 डिसेंबर. तर मित्रांनो, मी अंघोळ वगैरे अजूनपर्यंत केलेली नाही आहे आणि सगळे ड्युटीला गेले आणि मी घरी आहे, म्हणजे आम्ही कुठे गेलेलो नाही आज कारण सुट्टीच नाही आहे कोणाला, त्याच्यामुळे. तर कामं वगैरे आटपले मित्रांनो, नाश्ता वगैरे केला, मी फक्त जेवण करायचं आहे, ते पण इच्छा होत नाही आहे. तर गोष्ट अशी आहे की रात्री तर 12ला कोणी विश केलेलं नाही, फक्त मग ताईच्या लक्षात आलं तर ताईने केलं. तर मम्मीच्या लक्षात राहते, पण मम्मी थकलेली होती, ती बाहेर गेलेली होती तर बाहेरगावला, त्याच्यामुळे तिने काही विश केलेलं नाही. मग मी तिला स्वतःच कॉल केलेला होता 12 नंतर, 12:15 जास्त झालते. तर मग तिने मला विश केलं, लक्षात होतं म्हणे, सॉरी, तिला वाटलं की 6 डिसेंबरच आहे, त्याच्यामुळे तिच्या लक्षात नव्हतं, रात्र झालेली होती. ते गोष्टी वगैरे करत होती माझ्या बडे पप्पाच्या मुलीसोबत. तर एवढ्या रात्री, कारण पप्पा गेले होते बाहेरगावला, ते त्यांच्या फ्रेंडकडे, थोडं त्यांच्या फ्रेंडच्या सासूचा मृत्यूदिवस आहे म्हणत होते, तर पप्पा बाहेरगावी मुक्कामी गेलेले होते. तर मी एकटीच होती घरी, त्या कारणाने मम्मीनी ते बडे पप्पाच्या मुलीला घरी बोलवलेलं होतं झोपायला, तर ते गोष्टीच करत होत्या बाहेरगावून आल्या. तर कारण ते आमची अख्खी 10 फॅमिली गेलेली होती फिरायला. तर मम्मी म्हणजे ताई वगैरे घरी आलेली होती, माझ्या बडे पप्पाची मुलगी. तर मग त्यांच्या गोष्टी वगैरे चालू होत्या म्हणे, तर मी कॉल करत नाही म्हटलं. मग असं वाटलं की कोणी आपल्याला विश केलेलं नाही. कोणी म्हटलं तर तुम्ही समजू शकता की मेरे हस्बैंड को मेरा बर्थडे याद तक नहीं था और उन्होंने मुझे विश तक नहीं किया, 12 बजे की बात छोड़ो, ठीक है. फिर बाद में म्हणजे आणखी दुसऱ्याने कोणी मला विश केलं, तर त्याच्यामुळे मग मला हॅपी बर्थडे म्हणाले. त्याला काय व्हॅल्यू आहे? तर मुझे नहीं चाहिए म्हणलं, आता मला नाही पाहिजे म्हणलं त्यांच्या बर्थडे विश. तर मी काही फोन तरी म्हटलं मला नाही पाहिजे तुमच्या हॅपी बर्थडे. तर मित्रांनो, आपल्या इच्छा आकांक्षा राहते, स्वप्न राहते की माझ्यासाठी हे करू शकतात, म्हणजे हे करणार, ठीक आहे. बाकीच्या तर गोष्टी सोडा, सगळं इच्छा पूर्ण होतेच, परंतु कसं एक इच्छा अपेक्षा राहते की नाही लक्षात असेल आपल्या नवऱ्याच्या, मग आपल्याला विश करणार, ठीक आहे, मग काही सरप्राईज प्लॅन करणार, ठीक, असं वाटते, प्रत्येक बायकोला वाटते असं. पण कसं आहे, काही काही लेडीजच्या मनात म्हणजे पहिलेच चालचलन म्हणा किंवा विचार म्हणा किंवा घरची परिस्थिती म्हणा, हे बघूनच वाटते की नाही विश करू शकत नाही. तर तसंच झालं. मला वाटलं लक्षात असेल, कारण मी 2-3 दिवसाच्या आधी सांगितलं, बड्डेच्या आदल्या दिवशी सांगितलं की माझा बड्डे लक्षामध्ये असेल, आठवणीमध्ये असेल. मी आठवणीत पण आणून दिलं, तरीही 12 वाजून गेले, 12 जास्त वाजले, तरी मी सांगितलं नाही की माझा बड्डे आहे आज, म्हणजे विश करू की नाही. तरीही त्यांनी विश केलेलं नाही मला. मग त्याच्यानंतर असं तुमच्यासोबत होते का कधी की तुम्हाला तुमच्या बड्डेच्या दिवशी कोणी रडवते? तर मला अक्षरशः रडायला आलं की कसा काय माझा बड्डे तुम्हाला लक्षात नाही. कारण मागच्या वर्षी मी नोव्हेंबरमध्ये आलेली होती, तुम्हाला माहिती आहे, माझं लग्न व्हायचं होतं. तर तेव्हा तो माझा फर्स्ट बड्डे सेलिब्रेट केलेला होता त्यांनी, माहीत झालं होतं. तर तो बी रात्रीनं नाही, 7 डिसेंबरला च्या संध्याकाळी. तर आता माहिती नाही मित्रांनो, तर तुमच्यासोबत शेअर करणारच मी, माझा बड्डे सेलिब्रेट करतात किंवा नाही केला तरी पण शेअर करेल, नाही केला तरी पण शेअर करेल, ठीक आहे. केलं तर चांगलं आहे, नाही केलं तरीही चांगलं आहे. आपण कोणाला जोर जबरदस्ती करू तर शकत नाही ना मित्रांनो.
आणि स्वतःचा बड्डे स्वतःही सेलिब्रेट करू शकतो, पण कशाला फालतू, मग त्याला काही अर्थ नाही. स्वतःचा बड्डे स्वतः शेअर करणे म्हणजे सेलिब्रेट करणे याला काही व्हॅल्यू आहे का? नाही. तर आपल्याला वाटते की नाही आपला बड्डे कोणीतरी सेलिब्रेशन करायला पाहिजे, पण आपण कोणालाही फोर्स करू शकत नाही मित्रांनो. ज्याची त्याची एक इच्छा राहते, ज्याला करायचं तो करणार आणि ज्याला नाही करायचं तो नाही करणार, बरोबर ना? तर आपल्याला काही तेवढी खुशी नाही. आणि सांगण्याचा प्रश्न असा की हा माझा पहिला बड्डे आहे, की असा होत आहे की मी कुठे गेलेली नाही फिरायला वगैरे. आणि आता माहिती नाही बड्डे सेलिब्रेशन होते किंवा नाही, किंवा केकसुद्धा कटिंग मी करणार किंवा नाही. तर केला असता नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि लाईफमधला हा पहिला बड्डे आहे की जर बड्डे केक कटिंग नाही झाला तर, ठीक आहे. कारण मी प्रत्येक बड्डेला माझा म्हणजे केक कटिंग करत असते, ठीक आहे. तर केला तर बड्डे केक म्हणजे केला तर मी ते शूटिंग वगैरे करेलच, आणि नाही केला तर चांगलीच गोष्ट आहे, ठीक आहे. नाही केला तरी शेअर करीन, केला तरीही शेअर करणार, ठीक आहे. आणि आज आहे सॅटरडे, कदाचित होऊ शकते वेळ पण होऊ शकते त्यांना. तर सॅटरडे संडे फ्रायडे सॅटरडे संडे रेस्टॉरंट खूप जास्त बिझी राहत असते, ठीक आहे. कारण रेस्टॉरंट लाईनमध्ये आहेत. तर कसं आहे, जर वेळ झाला तर होऊ शकते, कदाचित नाही पण होऊ शकत केक कटिंग, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न कुठे जाण्याचा, तर सॅटरडे असल्यामुळे ते सुट्टी मिळत नाही. बड्डेची विश नाही केलं तर का कुठे फिरायला नेणार आहे, ठीक आहे. लक्षात राहिलं असतं तर केलं असतं आणि कुठे नेलं पण असतं, ठीक आहे. तर बघू काय होते समोर, आता माहिती नाही. तर मम्मीचा फोन लावून बघितला आता सकाळी, तर रात्री तिच्यासोबत बोलली 12:15 12:30ला. आणि सकाळी फोन लावून बघितला मम्मीला, तर मम्मीचा फोन काही लागत नव्हता, आउट ऑफ कव्हरेज एरिया होता. कारण मम्मी गेलेली आहे बाहेरगावला, जिथे पप्पा काल गेलेले होते ना. तर पप्पा रात्रीचंच गेले, प्रोग्राम होता तर ते भजनाचा कार्यक्रम होता म्हणत होते फ्रेंडच्या त्यांच्या सासूच्या घरी. तर तिथे गेले आहे पप्पा मुक्कामी. तर मम्मीसुद्धा आज सकाळी गेली, कारण ते थोडं त्यांचं पर्सनली काम पण आहे घरचं. तर ते मी नंतर तुम्हाला सांगणारच की कोणतं पर्सनली काम आहे ते, ठीक आहे. तर मम्मी त्याच्यासाठी गेलेली आहे. तर आता काही कॉल लागत नाही. तर सकाळी सच मी झोपलीच होते, 7:30 वाजले असेल. तर एकदम झोपेमध्ये होते, तर माझ्या सोनूताईचा फोन आला, मोठ्या ताईचा. तर बड्डे विश केलं, माझ्या मुलांनी पण केलं, समूनी केलं, आविरनी केलं. तर सकाळी सकाळी मुलांचे चेहरे पाहून खूप आनंद झाला मला. समूनी पण केलं हॅपी बड्डे, आणि आविरचा चेहरा पाहण्यालायक होता. सकाळी सकाळी खूप गोड दिसत होता माझा आविर. तर सोनूताई म्हणजेच आविरला हॅपी, त्याला म्हणजे स्पष्ट बोलता नाही, तो छोटाच आहे अजूनही. तर हॅपी बड्डे म्हणतो, हॅपी हॅपी करतो. तर आज काही सकाळी सकाळी म्हणजे जस्ट झोपेतून उठलेला होता, तर ताई त्याला हॅपी बड्डे म्हणायला लावत होती. तर त्याने म्हटलं नाही, एकदम असा बेडवरती झोपलेलाच होता. आणि सकाळी सकाळी बाबांनी म्हणजे ताईच्या सासऱ्यांनी ॲपल आणलेला होता, तर त्याला ॲपल दाखवला. तर ॲपल करत ब्रशही नाही केला आणि ॲपल खायला लागला तो. तर ॲपल वगैरे मस्त ॲपल करत होता. तर विश वगैरे केलं त्यांनी. आणि माझ्या यूट्यूब फॅमिली आणि इंस्टा व्हॉट्सअप सगळं FB सगळं सोशल मीडियावर मला माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे मेसेज येत आहे मित्रांनो. तुमचे मनापासून आभार आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला बड्डे विश केलेलं आहे, ठीक आहे. एका व्यक्तीने न केल्यामुळे काहीही हरकत नाही, बाकी माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी मला बड्डे विश केलेला आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मोबाईल एवढा हँग मारत आहे की सगळे एकदम मेसेजवर मेसेज येत आहे. आणि मी स्क्रीनशॉट पण टाकत आहे, ठीक आहे. कदाचित कोणाचा स्क्रीनशॉट मारला असेल आणि मिस्टेकनी जर मी टाकलेला नसेल, गलतीने चुकी झाली असेल तर माफ करा, ठीक आहे. थोडं सांभाळून घ्या, कारण कसं आहे सगळे स्क्रीनशॉट झाले आहे मोबाईलमध्ये आणि मेसेजवर सगळीकडे, सगळे सोशल मीडियावर FB इंस्टा यूट्यूब व्हॉट्सअप सगळ्याच ठिकाणी मेसेज येत आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि माझे नर्सिंगच्या स्टुडंट म्हणजे त्यांनी पण मला विश केलेलं आहे, त्यांचं पण मनापासून आभार, थँक्यू सो मच बाय स्टुडंट. आणि माझ्या नर्सिंगच्या फ्रेंड्ससुद्धा सगळ्या फ्रेंड्सनी मला विश केलेलं आहे, त्यांचेसुद्धा धन्यवाद. तर हा बड्डेच्याच दिवसचाच ब्लॉग आहे, तर त्यांनी विश केल्यामुळे त्यांना थँक्यू म्हणत आहे, ठीक आहे. उद्याला तर म्हणणारच मी, बड्डे झाल्या दिवस गेल्या
नंतर. तर आता जेवण वगैरे व्हायचे आहे मित्रांनो, कामं वगैरे झालेले आहे, नाश्ता केलेला होता सकाळी. तर सगळ्यांच्या टिफिन वगैरे करून दिलेला आहे. संकेतचा पण टिफिन पाठवला आहे, हजबंडला पण टिफिन दिलेला आहे. फक्त झाडू लावायचा आहे. बघू शकता तुम्ही, चपला वगैरे तशाच काढलेल्या आहे. आणि आज अंघोळ पण नाही केली, कारण हातपाय एवढे दुखत आहे की काय सांगू. अक्षरशः बघा, डोळ्याशी पण आग होत आहे. तर माहीत नाही, ताप आल्यासारखं वाटत आहे. आजच असं व्हायचं होतं का काय माहिती. तर थोडं अपसेट वाटत आहे, सॅड वाटत आहे, पण काही हरकत नाही. काय करायचं आहे आता, कोणाला काही म्हणू शकत नाही आणि कोणाला काही करू शकत नाही. तर असा आहे आजचा बोरिंग दिवस. तर अजूनही मेसेज येतच आहे मित्रांनो, हॅपी बड्डे सगळ्या फ्रेंड्स. तर ते काय मी काल कपडे लावले होते तर काल उशीर झाला होता ब्लॉगला, म्हणून काही म्हणजे लेट झाले होते. तर बघू शकता किचनचा लाईट ऑफ आहे, कारण सगळे कामं आज लवकरच आटोपले. 9 साडेनऊपर्यंत माझे कामं होऊन गेलेले होते. मग मी बिस्तरमध्ये येऊन थोडे लेटले. मग हजबंड आज उठले 10:30ला, त्यांना मीच उठवलं. ड्युटीने जा रहे हो क्या म्हणलं, तर 10 वाजता जाईन म्हणे. तर म्हटलं आता 10:30 झाले. मग उठले, थोडे उठून बसले, फ्रेश वगैरे झाले, चणे खाल्ले आणि फ्रेश वगैरे झाले आणि गेले. तर मी आज काही ब्लॉग बनवलेला नाही आहे डेली रुटीनचा सगळा, कारण मूड पण ऑफ होतं आणि कसं आहे, मूड चांगलं नव्हतं, सॅड वाटत होतं. तर अक्षरशः रडायला पण येत होतं. पण कसं आहे, प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकत नाही, ठीक आहे. कारण सांगूही शकतो, कारण यूट्यूब असं माध्यम आहे की आपण आपल्या मनातल्या फिलिंग शेअर करू शकतो, ठीक आहे. आपल्या सुखदुःख आपण शेअर करू शकतो, कारण यूट्यूब फॅमिली आपल्याला सपोर्ट करत असते, ठीक आहे. आपल्या मनातल्या भावना समजू शकते, आपल्याला सजेशन देत असतात, ठीक आहे ना मित्रांनो. तर असे सजेस्ट करत राहा. तर मी आता उठते, सगळं पसारा वगैरे आवरते, काहीच काम करणार, कारण ताप आल्यासारखं वाटतं. तुम्ही म्हणणार बड्डे आहे तर आंघोळ नाही करणार का, तर असं काही राहत नाही. ज्याला म्हणजे बरं नसेल, तब्येत बरी नसेल तर काय आंघोळ करायची, कारण ताप आल्यासारखं तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की तब्येत वारंवार बिघडत राहते, ठीक आहे ना. तर औषधीसुद्धा घेतलेली नाही आहे आज, आणि रात्रीही नाही घेतली होती, आठवणच नाही होती, काय करू. तर मला वाटलं मेसेजवर मेसेज येत आहे मित्रांनो, म्हणून मोबाईल हँगसुद्धा मारत आहे. अजूनही मेसेज येणं सुरूच आहे. तुम्हाला माहीतच आहे, कोणाचा बड्डे असला तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा किंवा स्वतः फील करा की जर आपला स्वतःचा बड्डे झाला तर मोबाईलवर किती मेसेजेस येतात ना. आणि माझे सगळे फ्रेंड्सचे मेसेज आलेले आहे, कॉलेज फ्रेंड्सचे, ठीक आहे. सावनेरला मी म्हणजे जॉब पण करत होते, ठीक आहे. दिव्या, आशू, सगळ्यांचा मेसेज मला येऊन गेलेला आहे. तर त्यांची पण मनापासून थँक्यू सो मच माय फ्रेंड्स. आणि मी बड्डे विशचे स्टुडंटची मेसेज येत आहे मित्रांनो, आय एम सॉरी, मध्ये डिस्टर्ब होत आहे मला ब्लॉगलासुद्धा. तर तुमच्यासोबत मग नंतर मी शेअर करतेच, ठीक आहे, की काय होते आणि काय नाही. अजून सायंकाळ बाकी आहे, आता फक्त दिवस झालेला आहे, 12 साडेबाराच वाजलेले आहेत, ठीक आहे. तर भेटूया नंतर, ठीक आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. तर असेच सपोर्ट करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा, कारण माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि तुम्ही बघाल आणि लाईक शेअर आणि सपोर्ट करा मित्रांनो, ठीक आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.